आज मी तुम्हाला शिकवणार आहे की डिपिंग कसं करायचं, एका पायावरती आणि मग त्याच्यानंतर तेच दुसऱ्या पायाने कसं करायचं, स्विच कसं करायचं ते. एखाद्या डान्सरसाठी डिपिंग हा खूपच सोपा पदान्यास आहे, पण नॉन डान्सरसाठी किंवा जे डान्ससाठी नवीन आहे, ज्यांना नृत्य आत्ता शिकायला सुरुवात केली आहे, त्यांच्यासाठी डिपिंग हे डिफिकल्ट जाऊ शकतं. आणि लोकांना असं वाटेल की अरे डिपिंग काय शिकवते किंवा डिपिंगमध्ये इतकं काय आहे, उसमें काय आहे. असं नाही आहे. डिपिंग हा डिफिकल्ट जाऊ शकतो. मी आता एवढी 20 वर्ष शिकवते, मला माहिती आहे की डिपिंग कॅन बी ट्रिकी. ओके, आणि म्हणून ते ट्रिकी असल्यामुळे ते डिफिकल्ट जाऊ शकतं. तर आपण आज पाहणार आहोत की डाव्या पायावरती डिपिंग कसं करायचं आणि उजव्या पायावरती डिपिंग कसं करायचं आणि स्विच कसं करायचं. ट्रिकी आहे, पण प्रॅक्टिस केली तर नक्कीच जमेल. तुम्ही याचा प्रयत्न करा आणि मला सांगा तुम्हाला हे डिपिंग जमलं की नाही जमलं.